जर तुम्ही दत्तगुरूंचे भक्त असाल, दत्तमार्गी असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। तुम्हाला माहिती आहे का दत्तगुरूंचे 3 मुख का बरं असतात? तर या मागचं खरं रहस्य असं आहे की दत्तगुरू म्हणजे फक्त एक देव नाहीत, तर ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्र स्वरूप आहे। म्हणजेच निर्माण करणारे ब्रह्मा, पालन करणारे विष्णू आणि संहार करणारे महेश या तिन्ही शक्ती दत्तगुरूंमध्ये एकत्र आहेत। म्हणूनच त्यांच्या 3 मुखांचा अर्थ खूप खोल आहे। पहिलं मुख म्हणजे निर्माण, म्हणजेच आपल्या आयुष्यात नवीन सुरुवात करण्याची शक्ती। दुसरं मुख म्हणजे पालन, म्हणजे जे आहे त्याचं योग्य रीतीने जतन आणि संतुलन ठेवणं। तिसरं मुख म्हणजे संहार, म्हणजेच आपल्या आयुष्यातील वाईट सवयी, नकारात्मक विचार आणि अडचणी दूर करणं। पण इथेच एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे। 90% लोक फक्त दत्तगुरूंची पूजा करतात पण त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगत नाही। लक्षात ठेवा, दत्तगुरूंची भक्ती म्हणजे फक्त नमस्कार नाही, तर आपल्या आयुष्यातील योग्य निर्णय घेणं, संतुलन ठेवणं आणि वाईट गोष्टी सोडणं आहे। आणि जेव्हा तुम्ही हे समजता तेव्हाच दत्तगुरूंचा खरा आशीर्वाद मिळतो। मित्रांनो, कमेंट्समध्ये गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा।